नमस्कार. गाडी चालवणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो, नाही का? तो मोकळा रस्ता, ते स्वातंत्र्य. पण हा अनुभव आनंददायी तेव्हाच राहतो जेव्हा आपण सुरक्षित असतो. चला तर मग आज आपण रस्ते सुरक्षेचे ते 5 महत्त्वाचे नियम पाहूया जे आपला प्रत्येक प्रवास सुरक्षित बनवू शकतात. प्रवासाला निघण्याआधी आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपला प्रवास खरंच सुरक्षित आहे का? हा एक साधा प्रश्न आहे, पण खूप महत्वाचा. आणि याचं उत्तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य. वा वा, काय भारी भावना आहे ही. पण या स्वातंत्र्यासोबत एक मोठी जबाबदारी सुद्धा येते. आणि ही जबाबदारी फक्त स्वतःपुरती नाही, तर रस्त्यावर असलेल्या प्रत्येकाबद्दल आहे. याच जबाबदारीतून सुरक्षेचे नियम येतात. तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या नियमापासून. तो म्हणजे स्वतःची सुरक्षा. ही सुरक्षेची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे, जी प्रवासाला निघण्याआधीच सुरू होते. आता ही सुरक्षा साधनं म्हणजे काय? अगदी सोप्पं आहे. तुम्ही टू व्हीलरवर असाल तर हेल्मेट, आणि जर फोर व्हीलरमध्ये असाल तर सीट बेल्ट. आणि हो, लक्षात ठेवा, याला कोणताही ऑप्शन नाहीये. हे दोन्ही अनिवार्य आहेत म्हणजे आहेत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे आपण फक्त पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी नाही करत आहोत. नाही, हे आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे. ही मानसिकता बदलणं खरंच खूप गरजेचं आहे. बरं, पहिला नियम तर झाला. आता वळूया दुसऱ्या आणि तिसऱ्या नियमाकडे. हे दोन्ही नियम आहेत लक्ष आणि नियंत्रणाबद्दल. गाडी चालवताना ह्या दोन गोष्टींवर आपलं पूर्णपणे लक्ष असायला हवं. पाहूया कसं ते. गाडी चालवताना आपलं लक्ष आणि नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी या 3 गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं, मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळा. दुसरं, गाडीचा स्पीड तो नेहमी कंट्रोलमध्ये ठेवा. आणि तिसरं, पुढच्या गाडीपासून एक सुरक्षित अंतर ठेवा, म्हणजे अचानक ब्रेक लावावा लागला तरी आपल्याला पुरेसा वेळ मिळतो. फक्त 1 सेकंड. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 1 सेकंदाचं दुर्लक्ष आणि मोठा अपघात होऊ शकतो. जर कॉल खरंच खूप महत्वाचा असेल तर प्लीज गाडी रस्त्याच्या कडेला घ्या, थांबवा आणि मगच बोला. तोच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, खरंच. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या 2 नियमांवर, म्हणजे नियम आणि विवेक. हे फक्त कायदे पाळण्यापुरतं नाहीये, तर एक जबाबदार नागरिक म्हणून योग्य निर्णय घेण्याबद्दल आहे. यात 2 मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे ट्रॅफिक सिग्नल, तो कधीच तोडू नका. आणि दुसरं, वळण घ्यायचं असेल किंवा लेन बदलायची असेल तर इंडिकेटरचा वापर नक्की करा. यामुळे काय होतं, रस्त्यावरच्या बाकीच्या लोकांना कळतं की आपण पुढे काय करणार आहोत आणि उगाच गोंधळ टळतो. फक्त 1 सेकंद, आणि त्याची किंमत 1 आयुष्य. आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, मद्यपान करून कधीही गाडी चालवू नका, कधीच नाही. कारण ह्यात फक्त आपलाच नाही, तर रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक निरपराध व्यक्तीच्या जीवाचा प्रश्न असतो. हा एक असा नियम आहे जो कोणत्याही परिस्थितीत मोडायचा नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे फक्त कागदावरचे नियम नाहीत, ही एक जबाबदारी आहे. रस्त्यावरच्या प्रत्येकाची सुरक्षितता हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मग पटकन या 5 नियमांची उजळणी करूया. 1. हेल्मेट आणि सीट बेल्ट सारख्या सुरक्षा साधनांचा वापर. 2. मोबाईल बाजूला ठेवा. 3. वेग आणि अंतर यावर नियंत्रण. 4. सिग्नल आणि इंडिकेटरचे पालन. आणि 5. मद्यपान करून गाडी न चालवणे. बघा किती सोपे आहेत हे 5 नियम लक्षात ठेवायला. तर मग आज जेव्हा आपण रस्त्यावर गाडी घेऊन निघू तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज रस्त्यावर माझी जबाबदारी काय असेल यावर नक्की विचार करा आणि सुरक्षित रहा.